अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात गर्भवती महिलांच्या जीवाशी बेजबाबदारपणे खेळला जातोय खेळ। कारण इथे नाही कर्मचारी, आरोग्यसेवक आणि अधिकाऱ्यांचा मेळ। 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान एक गर्भवती महिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यामुळे अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात पोहोचली। मात्र त्या महिलेची प्रसूती रुग्णालयातच न करता डॉक्टरांनी तिला अंबाजोगाईला रेफर केले। रेफर केल्यानंतरही रुग्णवाहिकेसाठी त्या महिलेला तब्बल 1 तास प्रसूतीच्या वेदना ग्रामीण रुग्णालयाच्या उंबरवठ्यावरच सहन कराव्या लागल्या। 102 ही रुग्णवाहिका रुग्णालयातच उपलब्ध असून सुद्धा तिला आपल्याकडे तुम्हाला अंबाजोगाईला घेऊन जाण्यासाठी 102 ही रुग्णवाहिका उपलब्ध नाही म्हणून सांगण्यात आले। तुम्ही 108 ला फोन लावा व 108 ही रुग्णवाहिका घेऊन जावा असे कर्तव्यावर कार्यरत असलेल्या डॉक्टरांकडून सांगण्यात आले। घटनेदरम्यान नेमके काय घडले यावर सविस्तर नजर मारणे फारच महत्त्वाचे आहे। ती महिला प्रसूतीच्या वेदना सहन करत 1 तास वाट बघत राहिली। मात्र ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिला कसलाही प्रतिसाद दिला नाही, म्हणून तिने आपल्या नातेवाईकास व नागरिकास बोलावले आणि घडलेला प्रकार सांगितला। मी इथे 1 तासापासून प्रसूतीच्या वेदना सहन करत आहे, परंतु इथल्या कर्मचारी व डॉक्टरांनी मला कुणीही प्रतिसाद दिला नाही। ही सगळी हकीकत ऐकून संबंधित नागरिकाने 102 या रुग्णवाहिकेला बोलावून घेण्यासाठी कॉल केला। संबंधिताचा कॉल स्वीकारला गेला आणि ड्रायव्हर व रुग्णवाहिका तेथेच उपलब्ध असल्याची माहिती सुद्धा देण्यात आली। एवढे ऐकल्यानंतर नातेवाईक व तो नागरिक रुग्णवाहिकेच्या चालकाकडे गेले आणि गाडी उपलब्ध आहे म्हणून आम्हाला माहिती मिळाली आहे, तुम्ही चला असं म्हटल्यानंतर रुग्णवाहिकेचा चालक म्हणतो की तुम्हाला घेऊन जाण्याची परमिशन आम्हाला वरून मिळाली, परंतु इथे आत्ता ड्युटीवर असलेल्या डॉक्टर जगताप साहेबांना विचारा, त्यांनी जेव्हा मला निघ म्हणतील तेव्हा मी लगेच निघेन। असे शब्द ऐकताच पुन्हा ती गर्भवती महिला व तिचे नातेवाईक स्तब्ध झाले। जसे डॉक्टरांनी सांगितले होते तसे त्या गर्भवती महिलेने व नातेवाईकांनी 108 या रुग्णवाहिकेस फोन लावून बोलावले आणि 108 या रुग्णवाहिकेत गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी अंबाजोगाईला हलविण्यात आले। हा सर्व प्रकार घडल्यानंतर तिथेच उपलब्ध असलेली 102 ही रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालयातून काढून कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या क्वार्टरमध्ये उभी करण्यात आल्याचा व्हिडिओ सुद्धा हाती लागला आहे। अहमदपूरच्या ग्रामीण रुग्णालयात 102 या महिलांसाठी स्वतंत्र सुविधा असलेल्या रुग्णवाहिका उपलब्ध असून सुद्धा येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी संबंधित महिलेला का दिली नाही असा गंभीर आरोप आणि प्रश्न संबंधित महिलेच्या नातेवाईकांकडून व नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। हा प्रकार इथे पहिलाच नसून अनेक वेळा गर्भवती महिलांशी सुरूच आहे। रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचं यावर कितपत लक्ष आहे असेही आता समस्याग्रस्त नागरिकातून विचारले जाऊ लागले आहे। या प्रकरणाची एका सुजाण व सतर्क असलेल्या नागरिकाने राज्यस्तरीय आरोग्य हेल्पलाईन 104 या क्रमांकावर ऑनलाईन तक्रार केल्याचा कॉल रेकॉर्डेड ऑडिओ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झाला आहे। त्यामध्ये या नागरिकाकडून करण्यात आलेली तक्रार दाखल करून घेण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे। मात्र पुढे या प्रकरणातील बेजबाबदार कर्मचारी व संबंधित डॉक्टरांविरुद्ध आरोग्य विभागाकडून निलंबनाची कार्यवाही केली जाणार का हे पाहणं औचित्याचं ठरतंय। आवाज बहुजनांचा।